मनसेला किती जागा मिळणार? भाजपच्या बड्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया. नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या वाटेवर आहेत. त्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी आज उद्या घडणार आहेत. मनसेच्या राजकीय आयुष्यातील हा महत्त्वाचा प्रश्न असेल, तसेच कारण हा निर्णय भविष्याच्या दृष्टीने मनसेसाठी गेम चेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील चर्चा महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. आज किंवा उद्या या बातमीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. मागच्या 2-3 दिवसापासून त्या संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज ठाकरे स्वतः दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटून आलेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काल रात्री गुप्त बैठक झाली आणि वांद्र्याच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राज ठाकरे यांच्यात बैठक सुरू आहे. या दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या महायुतीमधील समावेशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आधी प्रवीण दरेकर मनसेमध्ये होते. मनसेच्या तिकिटावर ते मागाठणे विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. नंतर ते भाजपामध्ये दाखल झाले. राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास निश्चित महाराष्ट्राच्या जनतेला हा निर्णय आवडेल. बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जाण्यास काम राज ठाकरे करत आहेत. त्यांचे आमचे सूर जमतायत असे संकेत देवेंद्रजींनी दिले होते. त्यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे, असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. राज ठाकरे सोबत आले तर आनंदच आहे, देवेंद्रजींनी संकेत दिले होते. राज ठाकरे अमित भाईंना सुद्धा भेटून आले. आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे, असं प्रवीण दरेकर यावेळी बोलताना म्हणाले. दक्षिण मुंबईच्या जागेवर प्रतिक्रिया काय? मनसे महायुतीमध्ये आल्यास दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळणार का, या प्रश्नावर प्रवीण दरेकर म्हणाले की अशा प्रकारच्या अनेक चर्चा आहेत. शिर्डीची जागा बाळा नांदगावकरांना दिली जाईल का? भाजपमध्ये जे पक्ष आले आहेत त्यांना सामील करून घेतलं, त्यांचा सन्मान केला. कुठली जागा द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, परंतु त्यांचा सन्मान निश्चित होईल. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. मनसेला आता किती जागा मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात लवकरच आपल्या हाती माहिती लागणार आहे. ती देखील माहिती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया आपण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.